ते ठाव नाही कोणास. आजारी माणूस असेल त्याच्यासाठी यो भंडारा म्हणजे संजीवनी आहे. एखादा दुःखात असेल त्याच्यासाठी यो चिमुटभर भंडारा सुख घेऊन येत, सुख घेऊन येत, सुख घेऊन येत. दिवस भक्तीचे 9 पर्व आणि बाळूमामा आपल्या पत्नी सत्यवाला घेऊन निघाले देवीच्या दर्शनासाठी. नाही गाडी नाही शोभा, सरळ एसटीने श्रद्धेच्या रस्त्यावर. पहिला थांबा तुळजापूरची भवानी आई. गर्दीतून वाट काढत हातात नारळ आणि डोळ्यात भक्ती घेऊन बाळूमामा म्हणतात, आईचं दर्शन म्हणजेच जीवनाचं सार. मग प्रवास निघाला मांडरच्या काळूबाईच्या मंदिराकडे. डोंगर चढून गेले, पाय थकले, पण मन भक्तीने काठोकाठ भरले होते. तिसरं दर्शन झालं येडाई देवीचं. मंदिराच्या दारात ढोल ताशांचा गजर, फुलांची मुक्त उधळण आणि हे पाहून सत्यवाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तेव्हा बाळूमामा म्हणाले, देवीच्या चरणी मिळणारं सुख हेच खरं वैभव आहे. तिथून यात्रा पोहोचली करवीर नगरी कोल्हापुरात आई महालक्ष्मीच्या दारात. मंदिराच्या शिखराकडे पाहूनच मामा आणि सत्यवा नतमस्तक झाले. देवीचं ते तेजस्वी रूप पाहून त्यांच्या मुखातून शब्द फुटेनात, फक्त डोळे भक्तीने ओथंबले होते. आणि शेवटी शेरावाली देवी, सिंहावर आरूढ, भक्तांना वरदान देणारी. तिचं ते रूप पाहून बाळूमामा आणि सत्यवा दोघंही हात जोडून एकमुखाने म्हणाले, जय देवी, जय भक्ती. शेवटी जोडण्यासाठी मजकूर हे सत्य घटनेवर आधारित नाही. एका भक्ताला कल्पना सुचली म्हणून त्यांनी हा व्हिडिओ कल्पनेतनं तयार केलेला आहे. कोणीही याचा वेगळा अर्थ घेऊ नये. काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, अंबाबाईच्या नावानं चांग भलं.